वहिनी लाजल्यात. ए नाही नाही, अरे आपला सूर्या दादाच घाबरतोय वहिनीसने आतापासून. चला बसा दोघं पाटावर. हे सगळं करायची काय गरज होती? दादा अरे बस ना आता. अरे तुला आवडत नसल पण नवऱ्या मुलीला आवडतं ना. अरे परंपरा आहे, जोडव्या अंगठी ही पाण्यात टाकायचं. ज्याच्या हातात जास्त जोडव्या आणि अंगठी येईल ना त्याच्याच मोठी संसार राहणार आहे. चला बघूया कोण कोणाला मोठे ठेवते. चल बस बस. फोटोग्राफरला जागा द्या. नीट काढ फोटो. हळू. टप्पाकाच फोटो नुसते तुम्ही. हो झालं. आणि फोटो आता हे जोडव्या आणि अंगठी परत टाकते. हा कमॉन सूर्या दादा, कमॉन सूर्या दादा, कमॉन. सूर्या दादा शोध. वहिनी शोध ना ग वहिनी. अरे बघ 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 की सूर्या. शोधा शोधा शोधा. कमॉन दादा. कधी हसणार आहे कधी रडणार आहे, कधी हसणार आहे आणि कधी इकडे. रडणार आहे. काय चाललंय काय? मला काही कळेना झालंय काय चाललंय. अहो गुरुजी, तुम्ही केलेली भविष्यवाणी खरी ठरली. जोपर्यंत तुझं लग्न होत नाही ना तोपर्यंत तुझ्या या बहिणीचे लग्न होऊ शकत नाही. तुम्ही म्हणलात ना म्हणून घडलंय सगळं. खरंच आहे. आम्हाला तर आधी विश्वासच चिटत नव्हता. आता जाऊन चिटला. शिकलाय म्हणजे बसला विश्वास बसला. गणू पण ना गुरुजी. गुरुजी तुम्ही ना एक काम करा, तुम्ही आपल्या देशाचे पंतप्रधान व्हा. मग तुम्ही जे बोलाल तेच होणार. तुम्ही म्हणला गुळुंगावात 4 पदरी रस्ता होणार. होणार तुम्ही म्हणला गुळुंगावात एअरपोर्ट होणार. होणार. आणि तुम्ही म्हणला काजू पुड्यासाठी पोरींची लाईन लागणार. लागणार. गुरुजी अहो फादर, पोरींच्या लाईनीचं जाऊ दे, याला एखादी तरी पोरगी पसंत करेल का सांगा, आणि याच्या काम धंद्याचं मार्गी लागायला सांगा तेवढं. याचं काय भविष्य फार काय चांगलं नाहीये. ओ गुरुजी असं कसं बोलताय तुम्ही? अहो तुम्ही त्याची पत्रिकाच बघितली नाही आणि असं सांगतायच कसं? अहो पत्रिका बघायची गरजच नाही. त्याचे उद्योग रोज बघतोय ना मी. गावभर फिरत असतो टवाळक्या करत. मग ह्याचं चांगलं कसं काय होणार? ओ गुरुजी माझं राहू दे. मी ना जिम चालू करणार आहे. माझी जिम चालेल का नाही तेवढं सांगा. नाही चालणार. हो तुम्हाला कसं माहित? तू जिम काढलेली मला नाही चालणार. हो गुरुजी सांगा की. चल इकडं. तुमचं भविष्य नंतर आपण खेळूयात काय? हा मला माझं काम करू द्या. हा गुरुजी सत्यनारायणाची पूजा लवकर कशी संपवायची ह्याची आयडिया देऊ का? द्या द्या कशी आठ पाहिजे. अहो लवकर सुरू करा म्हणजे लवकर संपेल. काय मामा. मामा सका तुमच्या इतकं दुःख मला बी झालंय हो. तुमच्या इतका त्या सूर्याचा राग मला बी आलाय. तर सूर्या जसा तुमचा शत्रू आहे तसा माझा बी शत्रू आहे.
आजही मी तुम्हाला वचन देतो, आपण मिळून आपल्या शत्रूला खलास करायचा. तुम्ही तुमच्या पोरीचं श्राद्ध घातले, त्यावरनं तुमचा राग कळतोय. आम्हाला असं वाटलं तुम्ही त्या सूर्यासोबत तिचं लग्न लावून दिलं, तुम्ही या लग्नाला घेऊन खुश आहात. पण आता कळतंय आम्हाला, तुमचा ना आमचा एकच शत्रू आहे, तो म्हणजे सूर्या. आता त्या सूर्याला संपवायचाच. हा? तुम्ही अजिबात त्याची काळजी करू नका. आम्ही त्याचा विचार लय आधी करून ठेवलाय. फक्त तुम्ही सोबत राहिला म्हणजे सगळ्या गोष्टी सोप्या होतील. आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत. तुम्ही काय बी कधी बी लागलं तरी सांगा. नाही पण तुमची नाराजी दूर झाली ते बघून आमचं मन लय हलकं झालं बघ.